विठ्ठल 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 हरि औदुंबरातळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे अनन्य जो चरण त्यास इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत हरि ओम ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद क्रौंचारण्यामध्ये वामदेवांची आणि त्या ब्रह्मराक्षसाची भेट झालेली आहे. वामदेव अरण्यात ज्या अर्थी गेले त्या अर्थी सुद्धा परमात्मशक्तीचं काहीतरी पूर्वनियोजन असलं पाहिजे असं आध्यात्मिक साधकानं आपल्या साधना माध्यमातून जर विचार केला तर त्याला जाणवल्या वाचून राहणार नाही. मुळात क्रौंचारण्यामध्ये आत्मावस्थेमध्ये आत्मतल्लीन अवस्थेमध्ये आणि भगवान शिवाच्या अनुसंधानामध्ये असताना अत्यंत शुद्ध आणि अत्यंत पवित्र भावानं त्या ठिकाणी ते प्राप्त झालेले आहेत आणि तिथं त्यांना ब्रह्मराक्षस भेटला. अशा प्रकारच्या विभूती जेव्हा भेटतात तेव्हा अशा भेटीगाठींच्या मागं सुद्धा काहीतरी आध्यात्मिक अशा प्रकारचं अधिष्ठान निश्चित असतं आणि त्या अधिष्ठानाचं दृश्य रूप जे आहे ते अशा गोष्टीतनं प्रत्ययाला येतं. पण त्यासाठी म्हणून आपली दृष्टीसुद्धा साधनेतून तयार व्हावी लागते. सगळ्या बाबतीत विश्वामध्ये तडजोड चालते, पण संतांनी मात्र असं सांगितलं की मनुष्यानं एका बाबतीत तडजोड करू नये आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर आपलं आत्मसाधन जे आहे म्हणजे अंतरयात्रा जी आहे आतला प्रवास जो आहे त्या प्रवासाच्या बाबतीत त्यांना अतिदक्ष राहावं. स्वरूपलीन राहणं, स्वरूप अवस्था अनुभवणं आणि स्वरूपाच्या ठायी स्थिर होणं हाच खरं म्हणल्यावर जीवनाचा परम उद्देश असतो. आपणाला परवा बोलताना आपण विचारांती असं सांगितलेलं होतं की योगाचं, यज्ञांचं किंबहुना आध्यात्मिक कोणत्याही प्रक्रियेचं अंतिम उद्दिष्ट जर कोणतं असेल तर कैवल्य प्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट आहे.
पुष्कळ वेळा व्यवहारातनं लोक जेव्हा चर्चा करतात, बोलतात, संवाद करतात, सुखसंवाद करतात, तेव्हा असं म्हटलं जातं की सगळं जग जर आध्यात्मिक झालं तर मग जग चालणार कसं? हा विचार खरं म्हटल्यावर आपल्याला एकमेकाशी चर्चा करताना आपण जर या विचारावर विचार केला तर ते सत्य आहे. पण तरीसुद्धा सत्य असला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे जगच मुळात द्वैत जग आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार हे अटळ आहेत आणि ते चालत राहणार. जरी परमसत्याचा शोध मनुष्य घेत राहिला तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारे अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत राहावंच लागतं आणि हा संघर्ष संतांच्या जीवनामध्ये त्यांनाही चुकलेला नाही, टाळता आला नाही. तुकारामांच्यासारख्या अत्यंत अधिकारी व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे की अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्यक्षात युद्ध करायला काही तुकाराम कुठं गेले असतील असं नाही, पण वृत्तींचं जे एक प्रचलन चालू असतं त्याच्यामध्ये परस्पर अशा प्रकारचे विरोधाभास निर्माण होत असतात, परस्पर विरोधी विचार निर्माण होत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा निर्माण होत असतात. काही धारणा सिद्ध होतात, काही अपुऱ्या राहतात. असा काही प्रसंग युद्धाचा देह असताना प्रत्येक मनुष्याला अनुभवावा लागतो. त्यापासून त्याला दूर जाता येत नाही. आपणाला एक गोष्ट मुद्दाम एका अधिकारी संताची सांगतो की त्यांना विचारलं की वासनाक्षय हा पूर्णतः आयुष्यामध्ये होतो का? तेव्हा भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणले, वासना इतक्या चिवट असतात की मनुष्याच्या देहाचं दहन केलं तरीसुद्धा त्या राखेभोवती आणखी 3 दिवस त्या घोटाळत असतात. ही त्यांची एक सूक्ष्मातली प्रचिती आहे. हा नुसता चर्चेचा भाग नाही, तर संतांची ही सूक्ष्मातली प्रचिती आहे आणि ती प्रचिती जर हवी असेल तर त्यासाठी म्हणून त्यांनी असं सांगितलं की नामाच्या माध्यमातून भगवंताला जर आठवत राहिलं तर त्या आठवणीतून जे प्रबोधन होत राहतं त्या प्रबोधनाचा एक भाग म्हणून त्यांनी हा विचार मांडलेला आहे. तेव्हा क्रौंचारण्यामध्ये वामदेवांचं जाणं जे आहे ते जाणं पोथीमध्ये पोथी वाचताना सहजरीतीनं आपण ओवी वाचून जातो की वामदेव हा महामुनी होता, शुद्ध होता, बुद्ध होता, ब्रह्मज्ञानी होता, अशी अनेक विशेषणं त्यांना दिलेली आपण पाहतो. पण शुद्ध होता म्हणजे काय होतं याच्यावर जर विचार केला तर परमशुद्ध अशा प्रकारचं जे तत्व आहे त्या तत्वाचा अत्यंत परमोत्कर्ष त्यांच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे आणि ते तद्रूप झालेले आहेत म्हणून त्यांना शुद्ध असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बुद्धी जी आहे ही बुद्धी आत्मज्ञानाच्या बुद्धीनं सुद्धा असं काही कार्य केलं की ज्या योगे केवळ या विश्वातलं ज्ञान नाही तर त्यांना आत्मज्ञान झालं. म्हणजे सगळ्याचं आत्मज्ञान म्हणजे काय? पुष्कळ वेळा लोक म्हणतात आत्मज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात सांगा. अहो थोडक्यात कशाला, एका शब्दात सांगता येतं. आत्मज्ञान म्हणजे जी निर्मित वस्तू आहे त्या निर्मित वस्तूचं अधिष्ठान जे आहे ते ज्यांना कळून चुकतं आणि त्याचबरोबर विश्वाचा कार्यकारण भाव जो आहे हा भाव यथोचित रीतीनं जेव्हा ज्ञान स्तरावर आपल्या जाणीवेच्या स्तरावर संपन्न होतो आणि सर्व प्रकारचे विक्षेप नाहीसे होतात तेव्हा त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. आपले वामदेव त्या ठिकाणी गेल्यानंतर
त्या ब्रह्मराक्षसांनी अनुचित अशा प्रकारचा प्रकार केला. अनुचित प्रकार म्हणजे काय? लौकिकामध्ये एकदम एखाद्याच्या अंगावर धावून जाणं, त्याला गैर बोलणं, त्याचं मानसिक संतुलन बिघडेल अशा प्रकारचं वर्तन करणं किंवा गैरव्यवहार करणं हे उचित नाही. पण ब्रह्मराक्षस जो आहे त्याची योनीच मानवेतर योनी आहे. आणि मानवेतर योनीमुळं जो स्वभाव त्याचा आहे, अभिजात असा स्वभाव ज्या योनीमध्ये आहे त्या योनीतला स्वभाव प्रगट झाला आणि तो त्याच्या शरीरामधनं तो त्याच्या शरीर माध्यमातनं प्रगट झालेल्या पोथीमध्ये त्या ठिकाणी ओवी रचना केली. तो कसा गेला वामदेवांच्या समोर? तर करकरा दात खात. करकरा दात खात, दात खाणं म्हणा, गैरवर्तन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या नीट न करणं किंबहुना व्यवहाराला धरून त्या नसणं, हे सगळं का होतं? तर बुद्धितत्व जे आहे त्या बुद्धितत्वावर जर आघात झालेला असेल, ते नीट कार्यरत नसेल आणि त्याच्यामध्ये विवेकाचं अधिष्ठान अजिबात नसेल तर अशा गोष्टी होतात. मग ब्रह्मराक्षसाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जी वृत्ती निर्माण झालेली आहे त्या वृत्तीचं वर्णन गुरुचरित्रामध्ये स्पष्ट रीतीनं केलेलं आहे. तर पहा, ते वर्णन असं आहे की त्याच्या ठिकाणी क्रौर्याची निर्मिती झाली. क्रौर्याची निर्मिती झाल्यानंतर का होतं? मनुष्य आक्रमण करायला प्रवृत्त होतो आणि दुसऱ्याचा घास कसा करता येईल याचा विचार तो करत राहतो. संतांच्या ठिकाणी जी निर्मिती होत असते ती भगवत विचाराची निर्मिती होत असते आणि भगवत विचारामध्ये प्रादुर्भूत असलेलं मूलभूत तत्व जर कोणतं असेल तर विलक्षण प्रेम हेच आहे. त्यामुळं संतांची वचनं म्हणा, त्यांचं बोलणं, त्यांच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींना शह देण्यासाठी म्हणा, काही त्यांच्या हातून सुद्धा चुका होत असतील, नाही असं नाही, पण तरीसुद्धा विवेक न सोडता त्यांचा आपला प्रवास चालू असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी जी प्रार्थना केली विश्वामध्ये ती सर्वात सुंदर प्रार्थना म्हणून ग्राह्य धरली गेलेली आहे. पण त्या प्रार्थनेचा रहस्यार्थ आपण जर उलगडून आपल्या जाणीवेच्या स्तरावर प्रस्थापित करायचं असं ठरवलं तर आपणाला असं कळून चुकेल की माऊलीनं विश्वात्मक देव मानलेला आहे आणि त्या देवाला अशी विनवणी केली, अशी प्रार्थना केली की जे खानची व्यंकटी सांडो, म्हणजे गैरबुद्धी असेल, दुर्बुद्धी असेल, ज्या बुद्धीमुळं विकासाच्या ऐवजी विध्वंस होत असेल, अशा प्रकारची बुद्धी हे परमात्म्या किंवा हे विश्वात्मक देवा, जे खानची व्यंकटी सांडो ती बुद्धी दूर हो. आणि मनुष्य काय करो? जे खानची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता सत्कर्मावर प्रेम करायचं माणसाने, सत्कर्मावर प्रेम करण्यासाठी काय असतं की कर्म तेव्हाच होतं, हातून कर्म होतं किंवा क्रिया होतात, त्याच्या मागचं अधिष्ठान काय आहे तर विचार आहे. म्हणून बुद्धीला ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय महत्त्व दिलं आणि सांगितलं की या लोकांचे विचार चांगले हो. जय कहांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. इथं ब्रह्मराक्षसाने काय केलेलं आहे? वामदेवांच्यावर एकदम आक्रमण केलं. पण आक्रमण केलं तरी सुद्धा वामदेवांच्या ठिकाणी असलेलं अभिजात संतुलन, सुंदर असं त्यांचं संतुलन, ते बिघडल्याचा काही दाखला गुरुचरित्रामध्ये नाही. ते रागावले नाही, बोलले नाही, स्थिरपणे उभे राहिले. पण ते स्थिर उभा राहणं जे आहे याचं कारण असं आहे, कारण जर आपण शोधायला गेलो आणि ही कारणं सगळी साधनेतनं जाणवतात,
तर ते स्थिरपणे उभा राहिले. याचं कारण असं आहे की सर्व विश्वाचं जे अधिष्ठान, जे परमतत्व आहे, ते परमतत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत स्थिर आहे. आणि ते स्थिर असल्यामुळं आणि त्या तत्वापासून ते वंचित न झाल्यामुळं ते काय झाले, तसेच उभा राहिले आणि काय करतोय बघूया म्हणून त्या ठिकाणी थांबलेले आहेत. अशी कथा आहे. पुष्कळ वेळा या ज्या कथा आहेत, या कथांच्यावर सुद्धा टीका केली जाते की या भाकड कथा आहेत, या खोट्या आहेत, या अतिरंजित आहेत आणि कादंबरीत शोभतील अशा प्रकारच्या या कथा आहेत. भाकड कथा ज्या आहेत त्यासुद्धा आपण दूरदर्शनवर कार्टून बघून पाहतो की नाही, कथासुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवतो दूरदर्शनच्या पडद्यावर. अशा कितीतरी गोष्टी घडत असतात की ज्याचा कार्यकारण भाव आपल्याला नेमका कळत नाही. पण कार्यकारण भाव असल्याशिवाय घटना घडतच नाही. आध्यात्मिक क्षेत्रातला एक सुंदर अशा प्रकारचा सिद्धांत आहे की रिअलायझेशन म्हणजे साक्षात्कार ज्याला म्हणतात. तर हा साक्षात्कार म्हणजे काय की एकदा साक्षात्कार झाला की आपल्या आयुष्याचं सगळं आपल्याला आयुष्यातलं मिळालं आणि आता आपला आणि ज्याचा साक्षात्कार झालेला स्वरूपाचा साक्षात्कार असेल तर त्याचा काही संबंध नाही, आपण वाटेल तसं वागलं तरी चालेल असा त्याचा अर्थ नाही. संत जीवनं, विचारवंतांची जीवनं, तत्वज्ञानी लोकांची जीवनं किंवा जगात ज्या कोणी चांगल्या गोष्टी केल्या त्यांची जीवनं जर आपण बघितली तर आपणाला असं आढळून येईल की साक्षात्कार ही सुद्धा एक प्रोसेस आहे, ती घटना नाही. म्हणजे घडून गेल्यानंतर त्याचा काही संबंध नाही असं होत नाही. तर घडं नाही म्हणून एकनाथ महाराजांच्या सारख्या संतांनी असं सांगितलं काय, आम्ही बी घडलो तुम्ही का घडाना. आम्ही घडलो म्हणजे मुळापासून आम्ही बिघडलो असं म्हणत ना, आम्ही बिघडलो असं म्हणतात, तुम्हीही बिघडा नका. याचा अर्थ काय, बी घडलो असा याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे जडणघडण जी आहे ती जडणघडण अत्यंत महत्त्वाची आहे. इथं या ब्रह्मराक्षसांनी वामदेवांच्या अंगावर आक्रमण केलं. एक लक्षात घ्या, आक्रमणाची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर ज्याच्यावर आक्रमण होत असतं त्याच्या आत एक वेगळ्या प्रकारचं संक्रमण होत असतं आणि त्याच्या आतल्या अंतःशक्तीसुद्धा जागृत होतात. म्हणजे हा अध्यात्म मार्गातनं या गोष्टीचा विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की ते आक्रमण जे आहे आपले वामदेवांच्यावर झालेलं, त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून वामदेवांची काही हालचाल झाली असेल वगैरे असं पोथीत काहीही लिहिलेलं नाही, तर ते स्वस्थ राहिले. मग संक्रमण कुठलं झालं तर त्या ब्रह्मराक्षसाच्या वृत्तीचं संक्रमण आपल्यात होऊन देवांची तयारीच नव्हती. कारण तो स्वतःच इतका मोठा महात्मा होता की आक्रमणाला तोंड देण्यासाठी काही वेगळी तयारी करावी लागेल अशी त्यांना गरजच वाटली नाही. देवावर ज्याचा पूर्ण भार असतो त्याच्या ठिकाणी मुख्यतः काय त्याच्या अंतःकरणात कोणता विचार निर्माण होत असेल तर तो निर्भयत्वाचा विचार निर्माण होत असतो. वामदेव निर्भय होते कारण भगवंताच्या ठिकाणी भय कशातनं निर्माण होतं तर आपल्यात काही कमीपणा असेल की काय या वृत्तीतनं भयाची निर्मिती आहे. हा कमीपणा त्यांच्या ठिकाणी अजिबातच नाहीत. म्हणूनच वामदेव जे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व जे प्रगट केलेलं आहे पोथीमध्ये ते असं आहे की ते पूर्ण पुरुषच आहेत, पूर्ण पुरुष आहेत, पूर्णाच्या अनुसंधानात आहेत आणि पूर्णत्वाची त्यांना यथार्थ प्रचिती आहे. त्यांच्या प्रचितेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.
29वा अध्याय हा प्रामुख्यानं जर कशासाठी सद्गुरुनाथ महाराजांच्या मुखातनं प्रगट झाला असेल, कारण सरस्वती गंगाधरांनी सांगितलंय की सद्गुरुनाथ महाराजांनी मला सांगितलं म्हणे, ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी. खरोखर अमृताचा घटच आहे तो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीच आहे. मग या अध्यायामध्ये भस्म महात्म्य सांगितलंय, पण पूर्वीच्या अध्यायामध्ये महात्म्याचा हस्तसंगम असा एक शब्द आहे. भस्म जे लावलं ते लावलं जातं आणि ते जर एखाद्या महात्म्याच्या हाताच्या संगमातनं म्हणजे हातानं लावलं गेलं तर आणखी प्रभावी होतं. या ओळीमध्ये फार मोठी एक प्रकारची मेख आहे. त्याचा असा आहे की महात्म्याच्या हाताने जर भस्म लावलं तर त्या भस्माला का महत्त्व, भस्माला महत्त्व आहेच आणि त्याचं महत्त्व काय आहे आपण पाहणार आहोत. पण महात्म्याच्या हातात त्या भस्माला आणखी महत्त्व का, तर त्याच्या ज्या वृत्ती असतात महात्म्याच्या, या वृत्तीमधलं कश्मल किंवा दोष हे सगळे त्याच्या अभिष्ट चिंतनातनं, भगवंताच्या चिंतनातनं भस्म झालेले असतात. म्हणजे त्याच्या आत जरी हाडं मांस रक्त या गोष्टी असल्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कश्मलयुक्त किंवा पापयुक्त विकारयुक्त अशा ज्या वृत्ती असतात त्या भस्म झालेल्या. आता पहा, एक भस्म हे आत आहे आणि दुसरं भस्म बाहेर आहे. मग या आत ज्या महात्म्याच्या हातानं ते भस्म लावलं जाईल तो हातच मुळात इतका तेजस्वी, इतका प्रभावी आणि विलक्षण आशीर्वाद देण्याच्या क्षमतेचा, इतकंच नव्हे तर कुणाचाही उद्धार करण्याच्या क्षमतेचा असल्यामुळे त्या हातालाही महत्त्वाचं आहे. ती योजना पोथीमध्ये कशी आली हे आपण पहा, आणि ती भगवत कृपाच आहे. महाराजांच्या कृपेनं अशा प्रकारचे विचार सरस्वतीची गंगाधराच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते अक्षरांकित त्यांनी केले. तेव्हा या ब्रह्मराक्षसानं जेव्हा वामदेवांना मिठी मारली, मिठी ही काही प्रेमासाठी मारलेली नाही त्यांनी, तर वामदेवांचा ग्रासच करायचा. मनुष्याचा सुद्धा आहार आपण म्हणू की माणसात कधी खातात का? आत्ता जगामध्ये अशी पुष्कळशी उदाहरणं वाचनात येतात की मनुष्याचं मांस सुद्धा खाल्लं जातं. अशा प्रकारची उदाहरणं आहेत आत्तासुद्धा. तेव्हा त्या वामदेवांना मिठी मारण्याचा उद्देश या ब्रह्मराक्षसाचा एकच होता की काही झालं तर याचा ग्रास करायचा आणि आपल्या भुकेचा शम करायचा. भूक ही वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असते. एक शरीर पोषणासाठी म्हणून अन्नाशी सहयोग झाल्याशिवाय भुकेचा शम होत नाही. काही वेळा ज्ञानाची भूक असते, तेव्हा सुंदर अशा प्रकारचं ज्ञान मिळाल्याशिवाय ती भूक काही त्या भुकेचा शम होत नाही. पुष्कळ वेळा मनुष्याच्या वृत्ती अशा काही कार्य करत असतात की अमुक एका गोष्टीची प्राप्ती व्हावी आणि त्या प्राप्तीसाठी ती प्राप्ती झाल्याशिवाय भूक शमत नाही. नाना प्रकारचे व्यवहार जगामध्ये चालू आहेत, पण या सर्व व्यवहारांचा शम करण्याची शक्ती जर कोणाच्यात असेल तर ती परमात्म्यामध्येच आहे. आणि म्हणून काय झालेलं आहे या ठिकाणी पहा, त्यांनी वामदेवांना मिठी मारल्यानंतर ब्रह्मराक्षसाचा सुद्धा एक स्वभाव आहे, त्याचंही एक कॅरेक्टर आहे. आणि त्या स्वभावाचा प्रमुख गुणधर्म जर कोणता असेल तर तो गुणधर्म म्हणजे क्रौर्य. काही झालं तरी विसंवादित्व जे आहे ते पाहण्यामध्ये त्याला आनंद आहे. क्रौर्यामध्ये आनंद आहे, विध्वंस करण्यामध्ये आनंद आहे, लोकाला त्रास देण्यामध्ये त्याला आनंद आहे. आणि इतकंच नव्हे तर लोकांचं मानसिक संतुलन बिघडवण्यामध्ये सुद्धा त्याला आनंद आहे. म्हणून ब्रह्मराक्षस असं का म्हटलेलं आहे तुम्हाला सांगतो की
ती योनीच अशी आहे की ज्या योनीमध्ये सर्वसामान्य संतुलित वृत्ती या कार्यरत असतच नाही. राक्षस योनी आपण म्हणतो ती अशी आहे. पण त्याचबरोबर ब्रह्म हा शब्दही जोडलेला आहे तिथं. आणि ब्रह्म राक्षस का, तर त्यांनी त्याचं रूप जे आहे ते त्या योनीतलं रूप सुद्धा सचेतन. ब्रह्माला मृत्यू नाही, लक्षात घ्या. ब्रह्मतत्व हे असंच तत्व आहे जे अक्षय आहे, जे चिरंतनतेनं कार्य करतं. त्या ठिकाणी ते आहे, फक्त वृत्ती वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी झाली म्हणून ब्रह्म आहे. तेव्हा वामदेवानं त्यांनी मिठी मारल्यानंतर पोथीमध्ये आपल्या गुरुचरित्रामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं ते असं की एकदम त्याच्या वृत्तीमध्ये फरक झाला. संत सहवास, सत्पुरुषांचा सहवास, सद्विचारी लोकांचा सहवास, ज्यांची सद्सद विवेक बुद्धी जागृत आहे अशा लोकांचा सहवास आणि सज्जनांचा सहवास. सज्जन त्यालाच म्हणतात की ज्याच्या जीवनाचं अधिष्ठान जे परमसत्य आहे तेच अधिष्ठान असतं आणि ज्याच्या ठिकाणचा सुकोमलपणा कधीही विचलित होत नाही. सज्जनांची हृदये कशी असतात तर उत्तम धारणेने युक्त असतात. तेव्हा या वामदेवाच्या ठिकाणी असलेल्या ज्या उत्तम धारणा आहेत त्या धारणेनं कार्य केलं आणि या ब्रह्मराक्षसाच्या वृत्तीमध्ये फरक पडला आणि तो फरक पडल्यानंतर पुढं काय व्यवहार झाला हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहायचं आहे. हरिः ओम.